अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात 16 आणि 17 मेच्या रात्री विशेष कॉम्बिंग ऑपरेशन आणि गस्त मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत 52 पोलीस अधिकारी आणि 262 अंमलदारांनी सहभाग घेतला होता। या दरम्यान जिल्ह्यातील नाकाबंदी, संशयित ठिकाणांची तपासणी आणि गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली। एकूण 949 वाहनांची तपासणी करून 211 वाहनांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आणि 69,800 रुपये दंड वसूल केला। वरुड आणि शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीत 2 आरोपींकडून तलवारी जप्त करून शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 31 गुन्हे नोंदवले गेले, तर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 11 जणांवर कारवाई करण्यात आली। 21 वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली, तसेच 1 फरार आणि पूर्वीच्या गुन्ह्यातील 12 पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली। अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी ही मोहीम फत्ते केली। जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी अशा प्रकारची कॉम्बिंग ऑपरेशन्स यापुढेही नियमितपणे राबविली जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।